सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आजच्या व्हिडिओचा विषय आहे गंगा यमुना या ज्या नद्या आहेत, तर या नद्यामध्ये स्नान केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात का? तर या नद्यामध्ये स्नान केलं आणि माणसाची सगळी पापे धुवून गेली. असं जर असतं तर या जगामध्ये एकही माणूस वाईट नसता. या नद्यामध्ये स्नान केल्याने माणसाच्या शरीराचा मळ नाहीसा होतो, त्याच्या शरीराचा मळ निघतो, मन ताजेतवाने होते आणि प्रसन्न वाटते. परंतु या नद्यामध्ये स्नान केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात, याला कुठलाही आधार नाही. ह्या फक्त कल्पना आहेत. एकदा गौतम बुद्धांनी पुष्कळशा जटिलांना या नद्यामध्ये स्नान करताना पाहिलं. त्या जटिलांची अशी समजूत होती की या पाण्यामध्ये स्नान केल्याने माणसाची सर्व पापे धुवून जातात. हे ज्यावेळेस गौतम बुद्धांनी बघितलं त्यावेळेस ते उद्गारले, या ठिकाणी पुष्कळसे लोक स्नान करत आहे, असे समजून की या नद्यामध्ये स्नान केल्याने त्यांची सगळी पापे धुवून जातील. परंतु पाण्याने मनाची शुद्धी होत नाही. तर ज्या ठिकाणी सत्य आणि धम्माचे अस्तित्व आहे त्यालाच पवित्र म्हणावे. माती किंवा पाणी पवित्र नसते, तर त्याला पवित्र समजण्याच्या मुळाशी ही आपली भावनाच असते. या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमो बुद्धाय. जय भीम.